नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 8 मध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मागच्या शृंखलेच्या माध्यमातून आपण पदवी स्तरावर राज्यशास्त्र हा विषय या 3 वर्षांमध्ये जे काही विषय राज्यशास्त्राचे आपल्याला अभ्यासाला आहेत त्या विषयांचा आणि स्पर्धा परीक्षेचा किती जवळचा संबंध आहे ही गोष्ट या शृंखलेच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BASY ला अभ्यासाला असलेला आंतरराष्ट्रीय संबंध आणि या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये संयुक्त राष्ट्र संघटना या संयुक्त राष्ट्र संघटनेचा विषय घेऊन आपण स्पर्धा परीक्षेचा त्याचा असलेला संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने संयुक्त राष्ट्र संघटनेचा विचार करत असताना या संयुक्त राष्ट्र संघटनेची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या 1945 या वर्षी 24 ऑक्टोबर 1945 ला संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली, युनोची स्थापना झाली. ती स्थापना होण्यामागची कारणं काय होती ती कारणं पाहत असताना या संघटनेच्या स्थापनेचा इतिहास आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि ही संघटना स्थापन झाल्यानंतर आज घडीला 2020 ला आपण विचार करत असताना मागच्या 75 वर्षांमध्ये जवळपास मागच्या 75 वर्षांमध्ये या संयुक्त राष्ट्र संघटनेनं जे काही काम केलं त्या कामांचा आणि एकूण संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विस्ताराचा विचार करत असताना या सगळ्या सैद्धांतिक गोष्टींचा अभ्यास करत असताना या माध्यमातूनच आपले वस्तुनिष्ठ प्रश्न व स्पर्धा परीक्षेसाठी असलेले वस्तुनिष्ठ प्रश्न कळत न कळत तयार होतात ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर मग आपण आपल्या विषयाकडे वळूया. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचा विचार करत असताना जागतिक स्तरावर 24 ऑक्टोबर 1945 रोजी स्थापन झालेली संयुक्त राष्ट्र संघटना ही जगातली सगळ्यात मोठी संघटना म्हणून तिच्याकडे पाहिल्या जातं. संयुक्त राष्ट्र संघटना का स्थापन झाली याचा इतिहास आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की 20व्या शतकामध्ये महत्त्वपूर्ण अशा काही घटना या 20व्या शतकामध्ये जागतिक स्तरावर घडलेल्या आपल्याला दिसतात. एक पहिली घटना ती म्हणजे एक पहिलं महायुद्ध. या पहिल्या महायुद्धाचा संदर्भ पाहत असताना 1914 ते 1918 या कार्यकाळामध्ये हे पहिलं महायुद्ध झालेलं आपल्याला दिसतं. आणि पहिल्या महायुद्धाच्या नंतर जी मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये जीवित आणि वित्तहानी झाली या दुष्परिणामांचा सामना जगाला करावा लागला आणि त्याचे दुष्परिणाम पुन्हा जगाला भोगावे लागू नयेत यासाठी जगातील 42 राष्ट्र एकत्रित आलेली आपल्याला दिसतात. या 42 सदस्य राष्ट्रांनी एकत्रित येऊन 10 जानेवारी 1920 ला राष्ट्रसंघ नावाची स्थापना केलेली आपल्याला दिसते. या राष्ट्रसंघाचा उद्देश काय की पुन्हा जगामध्ये दुसरं महायुद्ध होऊ नये. जी काही जीवित आणि वित्तहानी पहिल्या महायुद्धात झाली तशी हानी पुन्हा जगामध्ये होऊ नये या उद्दिष्टापोटी शांतता व सुव्यवस्थेपोटी या राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आपल्याला दिसते. परंतु राष्ट्रसंघामध्ये अनेक प्रकारच्या त्रुट्या होत्या, दोष होते आणि या त्रुट्या आणि दोष असल्यामुळेच येणाऱ्या पुढच्या 18 ते 20 वर्षांच्या दरम्यानच जगाला दुसऱ्या महायुद्धाला सामोरे जावं लागलं. म्हणजे राष्ट्रसंघाचं ते अपयश ठरलं. 1939 ला दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि 1945 ला हे दुसरं महायुद्ध जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अमेरिकेने जो काही बॉम्ब हल्ला केला त्या माध्यमातून या दुसऱ्या महायुद्धाला पूर्णविराम मिळाला. आणि हे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर पुन्हा पहिल्या महायुद्धानंतर जसं जग एकत्र आलं होतं तसं दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर पुन्हा जग एकत्र आलं, राष्ट्र एकत्रित आली आणि त्यांनी जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटना 24 ऑक्टोबर 1945 ला संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन केलेली आपल्याला दिसते. हे इसवी सन, हे तारीख, हे दिनांक हे सगळे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेसाठी. म्हणजे जागतिक स्तरावर पुन्हा युद्ध होऊ नये यासाठीच राष्ट्रसंघ स्थापन झाला होता. जागतिक स्तरावर पुन्हा महायुद्धाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठीच शांतता व सुव्यवस्थेसाठीच संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झालेली आपल्याला दिसते. आणि या एका मूलभूत उद्दिष्टाबरोबर अनेक मानवी उद्दिष्ट या संयुक्त राष्ट्र संघटनेला असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, 1945 ला स्थापन झालेली संयुक्त राष्ट्र संघटना ही पूर्वीच्या राष्ट्रसंघापेक्षा अधिक प्रभावी कशी करता येईल याच्यावर अधिक भर यावेळेला देण्यात आलेला आपल्याला दिसतो. आणि त्या माध्यमातून या संघटनेला अधिक ताकद, अधिक भक्कम करण्याचं काम 1945 ला झालेलं आपल्याला दिसतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर या संयुक्त राष्ट्र संघटनेचा विचार करत असताना
आपल्याला असं दिसतं की या संयुक्त राष्ट्र संघटनेला एक चार्टर असलेलं आपल्याला दिसतं. संयुक्त राष्ट्र संघटनेला एक चार्टर म्हणजे संविधान, आपण त्याला संविधानही म्हणू शकतो. प्रत्येक देशाला जसं संविधान असतं तसं या जागतिक स्तरावरच्या या संघटनेला स्वतःचं संविधान सुद्धा आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेची आहे. या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या चार्टरमध्ये 111 कलमं असलेली आपल्याला दिसतात. 111 कलमं. त्याचबरोबर 19 अध्याय, 111 कलमं आणि 19 अध्याय याबरोबरच या संपूर्ण संयुक्त राष्ट्र संघटनेच्या चार्टरची मांडणी ही 10,000 शब्दांमध्ये मांडणी झालेली आपल्याला दिसते. शब्दसंख्या ही 10,000 असलेली आपल्याला पाहावयास मिळते. इतकंच नाही तर या संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे काही कामकाज आहे, या कामकाजासाठी जी भाषा वापरली जाते त्या अधिकृत भाषा म्हणून 6 प्रकारच्या भाषांना मान्यता दिलेली पाहावयास मिळते आपल्याला. त्या 6 भाषा कुठल्या? एक इंग्रजी, फ्रेंच, चीनी, अरबी, रुशी आणि स्पॅनिश या 6 भाषा अधिकृत भाषा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या असतील अशा पद्धतीचा विचार सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आपल्याला दिसतो. अधिकृत 6 भाषा जरी असल्या परंतु या एकूणच संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे दैनंदिन कामकाज आहे ते मुख्यतः 2च भाषेमध्ये चालत असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्या 2 भाषा म्हणजे इंग्रजी भाषा आणि फ्रेंच भाषा या 2 भाषांच्या माध्यमातूनच अधिकतम कामकाज या ठिकाणी या संयुक्त राष्ट्र संघटनेचं चालत असलेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने या संयुक्त राष्ट्र संघटनेचा संदर्भ पाहत असताना या युनोचा जो काही उल्लेख आपण या ठिकाणी करतो तो उल्लेख या ठिकाणी ज्या वेळेला करतो त्यावेळेला या संघटनेचं उद्दिष्ट आणि ध्येय पाहत असताना आपल्याला असं दिसतं की जगामध्ये पुन्हा 3रं महायुद्ध होऊ नये. 3रं महायुद्ध जर झालं तर मानवाचं अस्तित्वच या पृथ्वी तलावर राहणार नाही याची जाणीव जगातल्या प्रत्येक राष्ट्राला झाली. आणि त्या भीतीपोटी या ठिकाणी या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. आणि याचे उद्दिष्ट पाहत असताना असं आपल्याला दिसतं की जगामध्ये युद्ध होणार नाही याची काळजी घेण्याचं काम हे संयुक्त राष्ट्र संघटनेचं आहे. जगामध्ये शांतता ठेवण्याचं काम, जगामध्ये शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचं काम, जगामध्ये देशांमधील संघर्ष थांबवण्याचं काम, त्यांच्या संघर्षाचं रूपांतर सहकार्यात करण्याचं काम या संयुक्त राष्ट्र संघटनेचं आहे. मानवी मूल्यांची, मानवी अधिकारांची जास्तीत जास्त जपणूक कशा पद्धतीनं केल्या जाऊ शकेल यासाठी हे संयुक्त राष्ट्र संघटना कार्यरत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि म्हणून या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या या मानवी उद्दिष्टांचा विचार करता या संघटनेची स्थापना कुठल्या उद्दिष्टापोटी झाली हे स्पष्ट केल्यानंतर या संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे मुख्यालय आहे ते मुख्यालय कुठं आहे ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र संघटना हा शब्द प्रयोग केल्यानंतर याची 5 अंग आहेत ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. हे 5 अंग कुठले? याच्यामध्ये 5 अंग मिळून ही संयुक्त राष्ट्र संघटना तयार झालेली आहे. ही गोष्ट आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेची आहे. हे 5 अंग कुठले? एक महासभा, पहिला अंग महासभा, दुसरं अंग सुरक्षा परिषद, तिसरं अंग आर्थिक व सामाजिक परिषद, चौथं अंग सचिवालय आणि 5वं अंग आंतरराष्ट्रीय न्यायालय. या 5 अंगांनी मिळून संयुक्त राष्ट्र संघटना तयार झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून या 5ही अंगांचा विचार या ठिकाणी करणं क्रमप्राप्त ठरतं. विद्यार्थी मित्रांनो, या संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे मुख्यालय आहे, युनोचं जे मुख्यालय आहे ते अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरातील मेनहॅटन द्वीप या ठिकाणी आहे. मेनहॅटन द्वीप या ठिकाणी हे मुख्यालय असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच या प्रमुख संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 5ही अंगांचा विचार करत असताना यातली 4 अंग, पहिली 4 अंग महासभा, सुरक्षा परिषद, आर्थिक व सामाजिक परिषद आणि सचिवालय हे 4ही अंग आपल्याला या ठिकाणी या न्यूयॉर्कच्या मेनहॅटन द्वीप या ठिकाणी असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग 5वं अंग कुठे आहे? जे आंतरराष्ट्रीय न्यायालय हे जे 5वं अंग आहे ते 5वं अंग नेदरलँड या ठिकाणी हेग या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय न्यायालय असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींचे बारकावे, यातले सगळ्या गोष्टी बारकाईने आपल्याला जर माहिती करून घेण्याचा प्रयत्न आपण पदवी स्तरावरच केला तर खरोखर या संयुक्त राष्ट्र संघटनेवर सुद्धा अनेक प्रश्न वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विचारले जातात आणि त्याची माहिती आपल्याला पदवी स्तरावरच या ठिकाणी करून घेता येऊ शकते. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच संयुक्त राष्ट्र संघटनेचा विचार करत असताना या संयुक्त राष्ट्र संघटनेचा जो संदर्भ आपण पाहतो तो संदर्भ पाहत असताना याची सदस्य संख्या किती आहे? आत्ताच आपण या ठिकाणी म्हणलं की जगातील सगळ्यात मोठी संघटना
जागतिक स्तरावरची संघटना म्हणून युनोचा उल्लेख केला जातो, संयुक्त राष्ट्र संघटनेचा उल्लेख केला जातो. तर या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य राष्ट्रांचा विचार करत असताना 30 ऑक्टोबर 1999 पर्यंत या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्यांची संख्या 188 राष्ट्र इतकी होती. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. 188 म्हणजे जगातील जवळपास सगळीच राष्ट्र या संयुक्त राष्ट्र संघटनेची सदस्य असलेली आपल्याला दिसतात. त्याला अपवाद म्हणून काही देश सांगता येऊ शकतात आपल्याला. त्यामध्ये स्वित्झर्लंड आणि तायवान सारखी राष्ट्र आजही युरोचे सदस्य देश असलेले आपल्याला दिसत नाही. अपवाद असलेल्या देशांचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. स्पर्धा परीक्षेचा विचार करत असताना या गोष्टीवरही भर देणं अत्यंत आवश्यक आहे. याच्या पुढे आपण ज्यावेळेला जातो की संयुक्त राष्ट्र संघटना युनो याचा विचार करत असताना याचं नामकरण कोण केलं असावं हा विचार सुद्धा आपल्या मनामध्ये कधी कधी आपण जर प्रामाणिकपणे अभ्यास करत असू तर या गोष्टी आपल्या मनामध्ये सहज येतात की संयुक्त राष्ट्र संघटना युनो हे नामकरण करण्यामध्ये याची शिफारस प्रामुख्याने फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी याची शिफारस केली आणि संयुक्त राष्ट्र संघटना हे नामकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. त्या अनुषंगाने सुद्धा स्पर्धा परीक्षेचे काही प्रश्न आपल्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतात. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला संयुक्त राष्ट्र संघटनेचे उद्दिष्ट आणि संयुक्त राष्ट्र संघटनेची जी काही उपांग आहेत त्यांचा विचार करत आपण ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की या संयुक्त राष्ट्र संघटनेचा विचार करत असताना जे काही ठराविक अशी काही वर्ष आहेत की ती घोषित वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने या ठिकाणी ती वर्ष घोषित केली की अमुक एखादं पर्यटन वर्ष म्हणून एखादं वर्ष घोषित केलं की त्या वर्षामध्ये त्या पर्यटन विषयकच गोष्टींचा एक प्रचार आणि प्रसार करून एक पर्यटनाचा विकास करण्याचा एक हेतू त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेचा होता. म्हणून 1967 हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर एक पर्यटन वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेनं घोषित केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याच्या पुढे आपण जातो तेव्हा असं दिसतं की मानव अधिकार वर्ष 1968 हे साल मानव अधिकार वर्ष म्हणून घोषित केलेलं दिसतं. 1974 हे वर्ष जनसंख्या वर्ष म्हणून घोषित केलं. म्हणजे हे वर्ष हे संदर्भ पाहत असताना स्पर्धा परीक्षेला सुद्धा आपल्याला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घेत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. 1974 हे वर्ष जनसंख्या वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलं आणि त्या माध्यमातून जनजागृती करून वाढती लोकसंख्या ही एकूणच कशा पद्धतीने त्याचे दुष्परिणाम जगाला भोगावे लागू शकतात याचा प्रचार आणि प्रसार त्या माध्यमातून त्या वर्षी अधिक प्रमाणात करण्याचं काम अशा पद्धतीची वर्ष घोषित करून युनो सारख्या संघटनेने जागतिक स्तरावर केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. 1986 या वर्षाचा उल्लेख आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला 1986 हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर शांती वर्ष, शांतता व सुव्यवस्था या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर या गोष्टीला खूप महत्त्व आणि प्राधान्य दिलं जातं आणि म्हणून शांतता वर्ष, शांती वर्ष म्हणून सुद्धा 1986 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि म्हणून ही गोष्ट सुद्धा या माध्यमातून महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते. 1990 वर्षाचा आपण ज्यावेळेला उल्लेख करतो त्यावेळेला आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष म्हणून हे घोषित केलेलं आपल्याला दिसते. 1996चा उल्लेख करतो त्यावेळेला आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आपल्याला दिसतं. या सगळ्या गोष्टींचा ओहापोह संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संदर्भात आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे. असे अनेक वर्ष आहेत, अनेक संदर्भ आहेत ते आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर फोकस करून त्या गोष्टी माहिती करून घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर जसे वर्ष घोषित केले तसे दशकं सुद्धा या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेले दिसतात आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीने ज्या वेळेला आपण पुढे वाटचाल करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे काही दिवस म्हणून सुद्धा घोषित केलेले आपल्याला दिसतं. याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला? याच्यामध्ये प्रामुख्याने 8 मार्च हा जो दिवस आपण साजरा करतो, आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. 8 मार्च हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर 7 एप्रिल असेल विश्व स्वास्थ्य दिवस म्हणून याची प्रामुख्याने नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आलेली आपल्याला दिसते. 1 मेचा उल्लेख करत असताना विश्व श्रमिक दिवस म्हणून याचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. पुढे 5 जूनचा संदर्भ ज्यावेळेला येतो त्यावेळेला विश्व पर्यावरण दिवस म्हणून याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर याची घोषणा केलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणून दरवर्षी आपण 5 जून हा विश्व पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतो. पुढे आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला 11 जुलै हा विश्व जनसंख्या दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो.
दरवर्षी आपण या गोष्टी आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा साजऱ्या करत असतो, परंतु संयुक्त राष्ट्र संघटनेचा संदर्भ, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा संदर्भ या ठिकाणी लक्षात घेत या गोष्टी आपण जर महाविद्यालयीन जीवनामध्ये पदवी स्तरावरच समजावून घेतल्या तर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत जातो. ही गोष्ट आपल्याला या अनुषंगाने लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यावेळेस पुढे आपण पाहतो त्यावेळेला 14 ऑगस्ट हा जो दिवस आहे तो विश्व युवक दिवस म्हणून साजरा केला जातो. 14 ऑगस्ट हा दिवस विश्व युवक दिवस म्हणून साजरा केला जातो. 24 ऑक्टोबर हा दिवस ज्या संयुक्त राष्ट्र संघटनेचा संदर्भ आपण पाहत आहोत, त्या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर 1945ला संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली, म्हणून 24 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघ दिवस म्हणून साजरा केला जातो जागतिक स्तरावर. हा महत्त्वाचा पॉईंट. या अशा अनेक महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. जागतिक स्तरावर एड्स हा रोग एकेकाळी फार मोठं रुद्र रूप धारण करून पुढे आलेला होता आणि म्हणून या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून 1 डिसेंबर हा दिवस विश्व एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. जनजागृतीच्या माध्यमातून या दिवशी त्याचं प्रबोधन लोकांपर्यंत करण्याचं काम या दिवशी जागतिक स्तरावर केलं जातं मोठ्या प्रमाणात आणि म्हणून 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. अनेक गोष्टी आहेत, अनेक संदर्भ आहेत, अनेक मुद्दे आहेत, अनेक MCQचे प्रश्न आहेत की जे आपल्याला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय संबंधाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करता येतात, सांगता येतात, त्याचे संदर्भ या ठिकाणी स्पष्ट करता येतात. पण ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची आहे की आंतरराष्ट्रीय संबंध हा BASYला असलेला जो पेपर आहे, आंतरराष्ट्रीय संबंध हा जो पेपर आपल्याला अभ्यासला आहे त्यातला संयुक्त राष्ट्र संघटना हे जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरचा विचार करत असताना हे सगळे मुद्दे, अंग आणि त्याची उपअंग आपण ज्या वेळेला अभ्यासतो, वर्ष आणि दिवस यानुसार ज्या काही गोष्टींच्या नोंदी या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आहेत ते सगळे बारकावे या ठिकाणी अभ्यासणं अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की एकूणच युरोची पहिली महिला अध्यक्ष, संयुक्त राष्ट्र संघटनेची पहिली महिला अध्यक्षा म्हणून आपल्या भारताच्या श्रीमती विजयालक्ष्मी पंडित 1953 साली त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेची आहे. खूप महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, काही महत्त्वाचे संदर्भ आहेत, स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. एक इन्फॉर्मेशन माहिती म्हणून सुद्धा आपल्याला त्याची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे अनेक दृष्टिकोनातून या गोष्टींचा फायदा आपल्याला होत असतो आणि म्हणून हा चॅप्टर स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत असताना जी एकूण आपल्याला रचना दिसते, संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे 5 अंग दिसतात त्यातलं आंतरराष्ट्रीय न्यायालय जे अंग आपल्याला दिसतं, त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा विचार करत असताना हेग या ठिकाणी हे न्यायालय आहे. नेदरलँड मधील हेग या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय न्यायालय असलेलं आपल्याला दिसतं आणि या न्यायालयामध्ये जे न्यायाधीश असतात त्यांची जी निवड आहे ती निवड 9 वर्षांसाठी केली जाते. 9 वर्षांसाठी त्यांची निवड केली जाते. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेची आहे. म्हणजे वेगवेगळे संदर्भ, वेगवेगळे वर्ष, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हा विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न जर बारकाईने केला तर खरोखर ही गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने तयार करू शकू आणि त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेला सामोरे जाऊ शकू. हीच गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी वारंवार सांगायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताचा आणि युरोचा संदर्भ आपण ज्यावेळेला जोडतो, संयुक्त राष्ट्र संघटना आणि भारत यांचा विचार करत असताना ज्या वर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली, स्थापना झाल्यापासून भारत हा देश संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य राष्ट्र राहिलेला आहे. म्हणजे संस्थापक सदस्य ज्याला म्हणतात ती पद्धत किंवा तो संदर्भ भारताच्या संदर्भात लागू पडतो. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून या गोष्टींचा विचार करत करत आपण ज्या वेळेला पुढे वळतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की एकूणच त्या सगळ्या अंगांचा विचार करत असताना सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 सदस्य असलेले आपल्याला दिसतात. 15 सदस्य राष्ट्र असलेले दिसतात. त्यातले 5 सदस्य हे स्थायी, कायमस्वरूपी स्थायी असलेले सदस्य आहेत की त्या स्थायी अधिक असलेल्या सदस्यांचा विचार करत असताना स्थायी स्वरूप त्यांना त्या ठिकाणी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या चार्टरच्या माध्यमातून करण्यात आलेला आपल्याला दिसतो आणि उर्वरित जे 10 सदस्य आहेत ते अस्थायी स्वरूपाचे सदस्य असलेले आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने एकूण सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य राष्ट्र असलेले आपल्याला दिसतात आणि त्या माध्यमातून या संयुक्त राष्ट्र संघटनेचं स्वरूप हे आपल्याला अशा पद्धतीने विशद करता येऊ शकतं.
संयुक्त राष्ट्र संघटनेचं यश आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचं अपयश पाहत असताना, मागच्या 70-75 वर्षांचा आढावा घेत असताना अनेक प्रश्न या ठिकाणी आपल्याला त्याची उत्तर याचा अभ्यास केल्यानंतर मिळू शकतात. अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तर या माध्यमातून मिळू शकतात. म्हणजे मागच्या 75 वर्षांपासून जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटना काम करत आहे. अनेक बाबतीत या संयुक्त राष्ट्र संघटनेला यश मिळालं, अनेक बाबतीत संयुक्त राष्ट्र संघटनेला अपयश सुद्धा मिळालं. ही गोष्ट पाहत असताना कुठल्या बाबतीत यश मिळालं, कुठल्या बाबतीत अपयश मिळालं, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला आपण बारकाईने अभ्यास करतो त्यावेळेला एक स्वातंत्र्य अभ्यासाचा विषय म्हणून सुद्धा संयुक्त राष्ट्र संघटना हा टॉपिक स्पर्धा परीक्षेसाठी तर महत्त्वाचा आहेच, पण एक स्वातंत्र्य अभ्यासाचं क्षेत्र म्हणून सुद्धा तो एक विषय असल्याचं तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या आमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक व्यापक विषय, अत्यंत विशाल विषय संयुक्त राष्ट्र संघटना हा आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हे BA-SY ला असलेला जो काही पेपर आहे त्या पेपरमध्ये असलेलं संयुक्त राष्ट्र संघटना या प्रकरणाचा उल्लेख करत असताना हे प्रकरण जसं पदवी स्तरावर महत्त्वाचं आहे तसं स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी जर पदवी स्तरावरच या प्रकरणावर चांगल्या पद्धतीने फोकस केलं, चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर खरोखर तो विद्यार्थी येणाऱ्या काळात खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. हीच गोष्ट सरते शेवटी मला तुमच्यापुढे सांगायची आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन टॉपिकसह, अभ्यासाला असलेल्याच एका टॉपिकसह, पदवी स्तरावरच्या एका टॉपिकसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि सर्वांचे धन्यवाद.